नमस्कार सर. मी इलिका क्लीनटेक फायबर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून आलो आहे, एरिया सेल्स मॅनेजर. तर मला जे तुम्हाला म्हणजे हे विचारायचं होतं का जे आमच्या कंपनीचं तुम्ही सायलेज चालू केलं आहे जनावरांना, त्याच्याबद्दल मला थोडासा तुमच्याकडनं फीडबॅक अभिप्राय पाहिजे का सायलेज चालू केल्यामुळे काय तुमच्या जनावरांमध्ये फरक पडला किंवा दुधात वगैरे? तर काही मला जे म्हणजे माझे क्वेश्चन आहेत त्याचं मला थोडं हो. तुमच्याकडनं आन्सर पाहिजे होतं. ठीक आहे. तर मला एक सांगा, तुमचं नाव काय सर? देवेंद्र किशोर देशमुख. ओके. प्रॉपर जळगावचेच तुम्ही? हो, जळगावचाच राहायला घोसाळ्यात. गोशाळेत. ठीक आहे. तर मला एक सांगा, तुम्ही याच्या अगोदर जनावरांना म्हणजे काय खाऊ घालत होते? का तुमचं अगोदरचं खाद्य काय होतं जनावर? याच्या आधी आपण चाऱ्यामध्ये ज्वारी चारा ओके. आणि दानमध्ये ढेप, चुन्नी आणि मिक्स कांडी म्हणून आहे. ओके. असे 3 कंटेन देत होते. बरं. आता मला एक सांगा, जे 3 कंटेंट तुम्ही देत होते, तर त्याचा एक अव्हरेजली तुमचा खर्च किती होता दिवसाचा? खर्च समजून घ्या ₹100 एक गायला एक टायमाला. दोघी टायमाचा मिळून ₹200 पर्यंत जातो. ओके. ₹200 म्हणजे दिवसाला खर्च जात हो. होता. तर आता जे सायलेज तुम्ही देताय गाईला आमचं, तर याचा साधारण किती खर्च होतो? म्हणजे साधारण किती किलो खाऊ घालता साधारण तुम्ही? 12-13 किलो पर्यंत जातं एक गायला खायला. तर ₹120-130 पडतो बुवा. हां, म्हणजे जिथं ₹60-70 तुमचा हो. बेनिफिट झाला. 60-70 ठीक आहे. रुपये वाचतात. आता त्याच्यानंतर तुम्ही जे सायलेज चालू केलं खायला, म्हणजे जनावरांना द्यायला सुरुवात केली, तर तुमच्या मनात काही डाऊट आला का बुवा सायलेज डायरेक्ट कसं द्यायचं किंवा काय करायचं असं? असं वाटलं पहिले की बुवा काही प्रॉब्लेम येईल, पण दिल्यानंतर समजलं की त्याचा काही साईड इफेक्ट वगैरे काही नाहीये. ओके. दुधात पण वाढ आहे बरं. आणि गोबरमध्ये पण क्वालिटी वेगळी आहे. ओके. म्हणजे शेणामध्ये हो, पण फरक शेणामध्ये. जाणं हां, ठीक आहे. आणि मला हे विचारायचं होतं अजून तुमच्याकडं, तर तुम्ही जे सायलेज दिल्यानंतर तुम्ही काय म्हणजे गायांमध्ये, जनावरांमध्ये तुमच्या जे गाई म्हशी असतील याच्यात निरीक्षण केलं किंवा ऑब्झर्वेशन केलं, काय तुम्हाला फरक जाणवला? म्हणजे शेणामध्ये फरक जाणवला, हो. अजून काही त्यांच्या तब्येतीत वगैरे? तब्येतीत त्यांनी पण दुधामध्येच फरक जाणवला. दुधामध्ये. दुधामध्ये. बरं, ठीक आहे. आता मला एक सांगा, जे सायलेज तुम्ही खाऊ घातलंय जनावरांना, तर त्याच्याने तुमचं कोणतं जनावर आजारी वगैरे पडलं किंवा काही त्याला नाही. तकलीफ झाली? नाही, त्याच्यामध्ये साईड इफेक्ट काहीच नाही त्याचा. ठीक आहे. आता मला एक सांगा, असं कधी झालं का तुमचं जे आमचं सायलेज तुम्ही समजा आता किती दिवसापासून 1 महिन्यापासून खाऊ घालताय? हो. तर असं झालं का बुवा सायलेज संपलं आणि मग तुम्ही तुमचा जो पूर्वजचा चारा होता तो खाऊ घातला. नंतर परत सायलेज खाऊ घातलं, तर जनावरांनी काही नाटक केलं खायला किंवा जनावरांनी काही त्रास दिला नाही, खायला? त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही झाला. हां. जसं जे चारा टाकला तो पण खाल्ला आणि दुसरा आपण सॉइलेज टाकत होते तो पण व्यवस्थित खाल्ला. ठीक आहे. तर आता मला एक सांगा, जे अगोदरचं तुमचं म्हणजे जे चारा तुम्ही देत होते, समजा ढेप म्हणा, तुम्ही कांडी म्हणतात किंवा ज्वारी कुट्टी, तर त्याचं म्हणजे दिवसाला एक अव्हरेज दुधाचं किती होतं तुमचं? आपलं माझं 12 गाईमध्ये होतं 70-72 लिटर दूध. ओके. आपलं ज्वारी चारा देत होतो तेव्हा. बरं. सॉइलेज चालू केल्यानंतर 7 ते 8 लिटर वाढलं. 7 ते 8 लिटर 80 लिटर झालं त्या 12 गाईंचं. सायलेज चालू केल्यामुळे. ओके, ठीक आहे. आता त्या सायलेज दिल्यामुळे दूध तर वाढलं इथपर्यंत ठीक आहे, पण दुधाची जी फॅट आहे ती पण व्यवस्थित लागते किंवा किंवा वाढली आहे असं काही जाणवलं तुम्हाला? फॅट वाढली आहे. हां. 2-3% वाढली आहे. जसं 4.5 पर्यंत फॅट लागते गाईची. ओके. 4.7 झाली, 4.8 झाली आहे. बरं. 2-3% वाढली आहे. ठीक आहे. म्हणजे सायलेज खाऊ घातल्यामुळे तुमचा बेनिफिटच झालाय, हो. नुकसान कुठल्याही प्रकारे झालं. कुठलंही नाही झालं. ठीक आहे. तर आता बाकीच्या लोकांना किंवा बाकीच्या गोशाळेवाल्यांना तुम्ही काही सजेस्ट करू शकता का तुमच्याकडनं का सायलेज खाऊ घाला किंवा चांगलं आहे असं काही? हो. मी बऱ्याच जर कोणी भेटलं तर मी सांगेल त्यांना की सॉइलेज हे नुकसानदायक नाहीये. बरं. चांगलंच आहे. चाराचं पण काम करतं आणि दानचं जे काम आहे ते पण हां. तिच्यात होऊन जातं. ठीक आहे. धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल.